थंबनेल वरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आज मी तुम्हाला काय एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. तरी मी सांगते, आज आपण आलो आहोत IKEA मध्ये, नवी मुंबईत त्यांच्या स्टोअर मध्ये. सो नमस्कार, मी आहे प्रेरणा झाडबुके आणि तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. सो लेट्स एक्सप्लोअर. कम. सो बेसिकली IKEA खूप मोठं स्टोअर आहे. सो आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला काय पाहिजे आणि आपण कुठल्या सेक्शनमध्ये जायला पाहिजे, कारण ते शोधण्यातच आपला खूप टाइम वेस्ट होईल. सो तुम्हाला एक ब्रीफ आयडिया देते मी. इथे तुम्हाला जो बोर्ड दिसतोय, सो आपण जेव्हा पहिल्यांदा येतो IKEA मध्ये एंट्री केल्यावर आपण डायरेक्ट लेवल 2 ला येतो. सो लेवल 2 ला तुम्ही इथे बघू शकता, इथे फर्निचर आहे, बेड्स वगैरे हे सगळं तुम्हाला भेटेल. आणि अजून तुम्हाला इथे कॅफेटेरिया पण भेटेल. हे सगळं तुम्हाला लेवल 2 ला भेटेल. आणि जेव्हा तुम्ही लेवल 1 ला जाल खाली, तेव्हा तुम्हाला इथे किड्स प्लेग्राऊंड भेटेल, प्ले ग्रुप भेटेल किड्ससाठी. आणि किचनचे खूप सारे गोष्टी एसेन्शियल्स ज्या असतात किचनमध्ये त्या भेटतील, होम डेकोरच्या गोष्टी भेटतील, गार्डनिंगच्या गोष्टी भेटतील. असं सेक्शन वाईज आणि सगळं डिवाइड केलेलं आहे. परत लेवल 1 आणि लेवल P1 आणि P2 तुम्हाला पार्किंग भेटेल. सो इथे अजून एक मला गोष्ट कळली येऊन की इथे तुम्हाला ते मेजरिंग टेप पण देता आणि विथ पेन्सिल देतात, सो दॅट तुम्ही जे पण बेड साईज वगैरे ते तुम्ही मेजर करू शकता अकॉर्डिंग टू युअर घरी तुम्हाला किती पाहिजे ते, आणि त्यानुसार तुम्ही वस्तू घेऊ शकता. आणि अजून एक इथे ही तुम्हाला लिस्ट पण दिली आहे, लिस्ट करायला की तुम्हाला काय पाहिजे, काय घ्यायचंय. आणि त्यासोबतच इथे टायमिंग दिलंय, मंडे टू संडे 10 AM to 10 PM असे टायमिंग आहे. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हा L2 जो पोर्शन आहे तिथे आपल्याला व्हेरियस टाइप्स ऑफ फर्निचर्स बघायला भेटतील. परत व्हेरियस टाइप्स ऑफ म्हणजे बेडरूमचा सेटअप, परत किचनचा सेटअप, हॉल्स, ऑफिसेसचा सेटअप ते असं दाखवतात. आणि तोच सेटअप आपण पूर्णच्या पूर्ण आपल्या घरात इनकॉर्पोरेट करू शकतो, किंवा इथली जी गोष्ट आपल्याला आवडेल, सिंगल सिंगल जे काही आवडेल ते सुद्धा आपण परचेस करू शकतो. सो आता मी जिथे उभी आहे तिथे एक बेडरूम दाखवलेली आहे, जिथे छोटं बेबीचं पण सगळं सेटअप केलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय, इथे बेबी क्रिब दिलेला आहे. परत हा बेड आहे, वॉर्डरोब सेक्शन दिलेलं आहे, मिरर्स आहे. परत इथे बेबी डायपर चेंजिंग सेक्शन पण दिलेलं आहे. इथे बेबीचं रिलेटेड सगळं सामान आहे. असं खूप छान एक सेटअप आहे. सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा पूर्ण सेटअप जशाला तसं तुम्ही तुमच्या घरात करू शकता, किंवा मग तुम्हाला जो काही इथला पार्ट आवडला असेल ते तुम्ही परचेस करू शकता. सो इथे तुम्ही हॉलचा सेटअप बघू शकताय. सो जर तुम्ही नवीन घर परचेस करत असाल किंवा घराचं इंटिरियर करत असाल तर तुम्हाला नक्की एकदा IKEAला यायला पाहिजे. ॲटलिस्ट इथल्या आयडियाज तरी बघायला पाहिजे की तुम्ही कशा प्रकारे इंटिरियर करू शकता. सो इथे हॉलचा सेटअप दिसतोय खूप छान असा. इथे सोफा सेट ठेवला आहे, इथे वर्किंग डेस्क ठेवलेला आहे, TV युनिट आहे. परत मग असं बाकी हे जे लँटर्न्स लावले हे सगळं तुम्ही परचेस करू शकताय. परत मग तुम्हाला इथे दिसत असेल क्रॉकरी सेट वगैरे सुद्धा आहे. हा पण एक हॉलचा सेटअप आहे. आजकाल खूप स्पेसची कमी असते, त्याच्यामुळे जो डायनिंग टेबल आहे तो पण आपल्याला हॉलमध्येच ठेवावा लागतो, इनकॉर्पोरेट करावा लागतो. सो हे पण यांनी खूप छान स्पेस मॅनेजमेंट केलेली आहे. हॉलमध्येच डायनिंग त्यांनी ऍडजस्ट केलाय. इथे तुम्ही सोफा बघू शकताय. इकडे ह्या साईडला जर तुम्ही बघाल तर इकडे TV युनिट आहे. इथे तुम्हाला असं वेगवेगळे, आताच आपण जसं पाहिलं तसं वेगवेगळे सेटअप बघायला भेटतील. त्याच्यासोबत इथे असं वेगळं सोफा सेक्शन आहे, बेड सेक्शन आहे, तसं पण भेटतील. तो आता आपण आलो आहोत सोफा सेक्शन मध्ये. तर तुम्ही यांचं लोअस्ट प्राइस 2 सीटरचं बघू शकता. म्हणजे 2 सीटर पासून चालू आहे, 10,000 पासून इथे सोफा सेट चालू आहे.
तर इथे तुम्ही बघू शकताय, हा जो ग्रीन तुम्हाला एक सोफा सेट दिसतो आहे तो डिस्काउंटेड प्राइसमध्ये आहे. याची प्राइस आहे 45,990, पण तो तुम्हाला भेटणार आहे 39,990 मध्ये. आणि आता मी बसून बघते तर खूप जास्त सॉफ्ट आणि असं छान वाटतंय, फिलिंग छान आहे, कम्फर्टेबल वाटतंय. अजून तुम्हाला इथे व्हेरियस टाइप्स ऑफ फर्निचर आहे, सिंगल सिंगल सोफा चेअर्स पण इथे बघायला भेटतील, त्या पण तुम्ही इथे बघू शकताय. 17,990 मध्ये ही सिंगल चेअर आहे. जस्ट मी आता तुम्हाला सांगितलं काही काही रेट्स, काही काही प्रोडक्ट्स खूप डिस्काउंटेड रेट्समध्ये, सो तुम्ही इथे बघू शकता. हा 3 सेट सोफा आहे आणि याचे रेट, ॲक्च्युअल रेट आहे 79,990, बट यू विल जस्ट गेट इट इन 39,990. तो हे खूप बेस्ट डील आहे. सो असं तुम्ही प्रिफर करू शकता, हे व्हॅल्यू फॉर मनी आहे. तुम्हाला छान छान ऑप्शन्स बघायला भेटतील क्रॉकरी युनिट्स साठी. फॉर एक्झाम्पल हे तुम्ही क्रॉकरी युनिट जे बघताय ते 18,990 रुपीजला आहे. हे पण खूप छान क्रॉकरी युनिट दिसतंय, एकदम लक्झरियस वाटतंय. 41,790 याची कॉस्ट आहे. इथे खूप चांगल्या वेगवेगळ्या व्हरायटीजचे क्रॉकरी युनिट्स पण तुम्ही बघू शकताय. या सेक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता आहे इथे बुक शेल्फ्स आहेत, परत क्रॉकरी स्टोरेज करायसाठी पण वेगवेगळे छान क्रॉकरी शेल्फ दिलेले आहेत. परत मग इथे म्हणजे इथे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत होम डेकोरसाठी लागणारे सगळे तुम्ही ते घेऊ शकताय. मोठं सेक्शन आहे, इतकं मोठं आहे एक्सप्लोअर करायला की वन डे मध्ये पूर्ण सगळं एक्सप्लोअर करणं इज इम्पॉसिबल. स्टील आय ट्राय की मी तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी दाखवू शकते. पण आपण जर नाही कव्हर करू शकलो तर मी नक्कीच याचं पार्ट 2 पण आणेल. तो आपण इथे बघू शकता, इथे टीव्ही युनिट्स दाखवलेले आहेत छान छान, की असं तुम्ही टीव्ही युनिट करू शकता. हा जो पूर्ण सेटअप आहे तो 1,46,000 मध्ये आहे. इथून तुम्ही असे आयडियाज पण घेऊ शकता की तुम्ही असं सेटअप करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हा एक टीव्ही युनिट आहे, पण हा दुसरा एक टीव्ही युनिटचा ऑप्शन आहे. सो बेसिकली ही तुम्ही ड्राय बाल्कनी पाहू शकता. सो मुंबईतल्या लोकांसाठी तर जरा हे नेक्स्ट इम्पॉसिबल आहे, पण जे पुण्याचे व्ह्यूअर्स किंवा जे दुसऱ्या सिटीजचे व्ह्यूअर्स आहेत ते त्यांची ड्राय बाल्कनी तुम्ही नक्कीच असं डेकोरेट करू शकताय. मोठा स्पेस आहे इथे, तुम्ही असं सेटअप करू शकताय. परत मग इथे हँगर्स आहेत, तिथे तुम्ही ग्रीन फ्लावर्स वगैरे सगळं सेटअप करू शकताय. खूप छान स्पेस युटिलायझेशन याने दाखवलेलं आहे. सो इथे असं नाही की तुम्ही खूप ह्यूज किचन त्यांनी इन्कॉर्पोरेट करून दाखवले. हे छोटं जर तुमचं किचन स्पेस असेल तर त्याला सुद्धा तुम्ही किती वेल मॅनेज आणि वेल ऑर्गनाइज करू शकता हे पण इथे सेटअप दाखवलेलं आहे. इथे फॉर एक्झाम्पल हॉब आहे, चिमणी दाखवलेली आहे, परत इथे बेसिन दाखवलं आहे. असं खूप छान सेटअप यांनी करून दाखवलेला आहे की छोटी स्पेस असेल तरी तुम्ही कसं ऑर्गनाइज करू शकता याचं. हा जो सेक्शन तुम्हाला इथे दिसतोय तो स्पेस सेव्हिंग टेबल्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही याला डायनिंग टेबल म्हणून पण यूज करू शकता. म्हणजे आता हा जर सिंगल टेबल असेल तर त्याला तुम्ही असं एक्सपांड करून पण हा डायनिंग टेबल म्हणून जिथे स्पेस कमी आहे तिथे यूज करू शकता. तिथे बाकीच्या पण खूप व्हरायटीज आहे. हा तुम्हाला पूर्ण टेबल बसेल 13,990 रुपीजला. आणि इथे बाकीचे पण सगळे सिंगल चेअर्सचे पण ऑप्शन्स दिलेले आहे. तर ही जी चेअर आहे ही पण डिस्काउंटेड रेटमध्ये मला दिसतीये. ही जी चेअर आहे ही 13,950ला आहे, पण ही तुम्हाला भेटणार 8,990ला. ही पण मला एक बजेट फ्रेंडली डील दिसली आहे. हा जो टेबल आहे तो तुम्हाला 6,590ला बसेल. आणि ह्या जे चेअर्स आहे सिंगल चेअर तुम्हाला बसेल 750 रुपीजला. सो असं पण एक तुम्ही छान सेटअप करू शकता ज्यांच्याकडे स्पेस जरा कमी आहे. सेक्शन आहे तुम्ही बघू शकता, तो पूर्ण डायनिंग टेबल्सचा सेक्शन आहे. सो जर तुम्हाला बजेट फ्रेंडली वाटलं तर तुम्ही इथून परचेस पण करू शकता किंवा इथला आयडिया घेऊन तुम्ही असं बनवून पण घेऊ शकताय. सो तुम्ही बघू शकताय किती छान छान डायनिंग टेबल्स दिलेले आहेत. सो हा जो तुम्हाला डायनिंग टेबल दिसतोय तो 39,990 रुपीजला आहे. मटेरियल पण एकदम चांगलं वाटतंय, छान सेटअप आहे. सो इथे त्यांनी असा पण कन्सेप्ट दाखवलाय की इथे तुम्हाला डायनिंग टेबल दाखवलाय आणि त्याच्या समोर इथे मागे क्रॉकरी युनिट दाखवले. तो असं पण तुम्ही एक आयडिया घेऊन घरी बनवू शकतात. आणि इथे जेवढ्या पण तुम्हाला इथे गोष्टी दिसत आहेत ज्या डायनिंग टेबलवर ठेवल्या जे हे लॅम्प्स आहेत ते सगळे तुम्ही परचेस करू शकतात. इथे छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे आता समजा हा क्रॉकरी आहे आपले हे डिश आणि बाउल्स,
ग्लासचे, तर हे पण तुम्ही परचेस करू शकता इथे. हे जे छोटे छोटे स्पून्स दिसत आहेत, फॉक्स दिसत आहेत, हे पण तुम्ही इथले परचेस करू शकता जर तुम्हाला आवडले असतील तर. सो इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे डायनिंग टेबल सोबत ठेवायला सेपरेट सेपरेट सिंगल चेअर्सचे ऑप्शन्स पण आहेत. आणि इथे ही समजा चेअर बघितली तर ही तुम्हाला 2950 रुपीजमध्ये पडेल. आणि हे एक पण छान ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकताय बेबीजसाठी. आपण बेबी जे डायनिंग त्यांना जेवताना आपण इथे बसवू शकतो. तर ही जे चेअर जी आहे तुम्हाला 1190 रुपीजला पडेल आणि खूप युजफुल आहे. कारण बाळं म्हणजे इथे तुम्ही इथे त्यांचं जे काही जेवायचं आहे ते इथे ठेवून तुम्ही त्यांना इथे सेपरेट इंडिपेंडेंटली बसवू शकताय. इथे तुम्ही किचन सेटअप बघू शकता. ज्यांच्याकडे थोडं जास्त स्पेस आहे तर इतकं छान वेल मॅनेज किचन सेटअप दाखवलेला आहे. जर तुम्ही नक्की घर तुमचं रिनोव्हेट करत असाल किंवा नवीन परचेस केलंय आणि इंटिरियर करत असाल तर तुम्ही नक्की वन टाइम इथे व्हिजिट करून इथल्या आयडियाज घ्यायला पाहिजे. इथे अजून एक मला खूप युजफुल एक गोष्ट दिसली की आपल्याला बाहेर जनरली भेटत नाही लवकर. तर हे जे आहे तुम्ही ट्रॉलीजमध्ये हे जे ट्रेज आहे छोटे छोटे ठेवू शकताय आणि त्यामध्ये तुम्ही स्पून्स ठेवू शकता. तुमचं भरपूर गोष्टी याच्यात बसतात. तर जर हा मोठा साईज आहे तो 199 रुपीजला आहे आणि हा जो छोटा साईज आहे तो तुम्हाला फक्त 149 रुपीजला भेटणार आहे. हे खूप छान ऑप्शन आणि युजफुल ऑप्शन आहे. सो तुम्हाला आयकियामध्ये असं खूप छोटे छोटे ऑर्गनायझर्स भेटू शकतात जे की मस्ट हॅव आहेत आपलं किचनमध्ये. म्हणजे स्पेस कन्झ्युमिंग जे अजिबात नाही आहेत आणि छोट्या छोट्या स्पेसेसमध्ये तुम्ही ऑर्गनाइज करू. आयकियामध्ये मी लास्ट 2 इयर्सपासून येते. सो इथे मला कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या घरात उपयोगी आहेत ते मला थोडंफार कळालेलं आहे. त्याचा एक मी नेक्स्ट व्हिडिओ पण मस्ट हॅव आयटम्सचा एक नवीन व्हिडिओ पण काढेल. सो त्यापैकीच एक आयटम आहे जे आहे आपण हे ड्रॉअर मॅट टाकू शकतो ट्रॉलीमध्ये आणि खूप युजफुल आहे. यामुळे ट्रॉलीज खराब होत नाहीत, गंज चढत नाही ट्रॉलीजला आणि हे खूप चांगलं मी तर लास्ट 2 इयर्स झालं यूज करते. मला तर पर्सनल फेवरेट आहे आणि हे आहे फक्त 199 रुपीजला. इथे जो हॉबचा रेट आहे तो 10,000 पासून पुढे चालू आहे आणि चिमणीचा रेट 5,990 पासून पुढे. ते तुम्हाला किचन सिंक्स आणि किचन टॅप्स पण बघायला भेटतील. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता हे जे किचन सिंक आहे ते तुम्हाला 13,000 रुपीजला भेटेल आणि हा जो किचन टॅप आहे तो तुम्हाला 7,500 रुपीजला बघायला भेटेल. हे तुम्हाला एखादं स्टोरेज युनिट किचनमधलं वाटत असेल किंवा एखादं टॉप वाटत असेल, पण हे आहे इंटिग्रेटेड डिशवॉशर जे तुम्ही तुमच्या किचनमध्ये इंटिग्रेट करू शकता. इथे तुम्ही बघू शकताय. सो याचा रेट त्यांनी लावलेला आहे 45,000. जर तुम्हाला तुमचं किचन टॉप माउंटेड ॲक्सेसरीज जर ठेवायचे असतील तर हे खूप छान ऑप्शन्स आहे. हे असं ॲक्सेसरीज लावून तुम्ही तुमचं किचनचे जे पण युटेन्सिल्स आहेत छोटे छोटे, फॉर एक्झाम्पल स्पून्स झालं वगैरे, ते तुम्ही इथे मॅनेज करू शकताय. तुम्ही बघू शकताय खूप छान वेल मॅनेज करून दाखवलेलं आहे. विथ रेट्स पण यांनी सगळे इथे लावलेले आहेत. तर हे पण एक मला युजफुल दिसतं. ह्याला पण मुव्हिंग ट्रॉली म्हणू शकतो. ह्याच्यात तुम्ही कांदे बटाटे वगैरे किंवा मग अजूनही जार्स काही ठेवायचे असेल तर ठेवू शकता आणि हे खूप युजफुल आहे. तुम्हाला 2300 रुपयाला इथं भेटेल. तुम्हाला व्हेरियस टाईप्सचे किचन काउंटर्सच्या ट्रॉलीज वगैरे पण बघायला भेटतील. ह्याच्यात खूप सारे ऑप्शन्स आणि वरचे जे तुम्हाला दिसतात हे कंपार्टमेंट्स ते पण तुम्हाला इथे बघायला भेटतील. बेसिकली स्पेस मॅनेजमेंटसाठी जर आयकिया खूप फेमस असेल ते एका गोष्टीसाठी की असे छोटे छोटे तुम्हाला इथे आयटम्स भेटू शकतात. फॉर एक्झाम्पल हे आहे मग होल्डर की तुम्ही तुमचं काम करत असताना तुमचं कॉफी मग इथे तुम्ही ठेवू शकतात आणि आरामात तुम्ही काम करू शकता. सो हे पण खूप छान छान ऑप्शन्स आहेत. हे तुम्हाला भेटेल 799 रुपीजला. ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला जे तुमचं वर्कस्टेशन आहे ते तुम्ही कसं सेटअप करू शकता त्याचे भरपूर सारे ऑप्शन्स आणि व्हरायटीज आहेत. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही हा जो वर्कस्टेशन घेतला तर याला तुम्ही ॲडजस्ट पण याची हाईट वगैरे पण ॲडजस्ट करू शकतात अकॉर्डिंग टू युअर कम्फर्टनेस. आणि इथे पण तुम्ही एक ऑप्शन बघू शकताय, लॅपटॉप टेबल विथ कॅस्टर दिलेला आहे. तर या सेक्शनला माझ्या मागे बघू शकताय तुम्हाला किड्ससाठी स्टडी टेबल्स भेटू शकतात. फॉर एक्झाम्पल सिंगल स्टडी टेबलसाठी म्हणजे विथ सिंगल चेअर पण असतात आणि विथ डबल चेअर्स पण तुम्हाला इथे ऑप्शन्स बघायला भेटेल. ह्या खूप छान अशा पेस्टल कलर्सच्या किड्स डेस्क चेअर्स मला दिसल्या आणि मी याला खूप अट्रॅक्ट झाले आणि इथे येऊन तुम्हाला दाखवावं म्हटलं.
खूप छान असे कलर्स दिसतात, पेस्टल कलर्स, आणि याचे रेट स्टार्ट होतो 2090 पासून. मला असं वाटतं मी पण एक घ्यावी, पण हे खूपच अट्रॅक्ट करतात. इथे ऍक्च्युली आयकियामध्ये ना किड्सचा विचार करून त्यांचा सेटअप करून दाखवलेला आहे. परत मग फॉर एक्झाम्पल वेगळे वेगळे सेटअप्स तुम्हाला करून दाखवले. त्यापैकी एक सेटअप आहे जो सर्वांना आवडीचा विषय, तो म्हणजे गेमिंग झोन. इथे तुम्हाला पूर्ण सेटअप करून दाखवलेला आहे की तुम्ही असं करू शकताय गेमिंग झोन मध्ये. हा एक खूप छान लक्झरी मास्टर बेडरूमचा सेटअप आहे. तसं तुम्ही असं सुद्धा सेटअप तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये करू शकताय. आणि त्याच साईडला इथे तुम्ही बघू शकताय, इथे मिरर स्पेस दिलेला आहे, हे वॉर्डरोब स्पेस आहे. असं म्हणजे सगळं यांनी प्रॉपर वेल मॅनेज करून दाखवलेलं आहे. ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मॅट्रेसेस बघायला भेटतील. फॉर एक्झाम्पल पॉकेट स्प्रिंग मॅट्रेसेस आहे. परत त्यांचे सगळे सेटअप करून दाखवलेलं आहे इथे साईजनुसार सुद्धा. परत तुम्हाला किती कम्फर्टनेस पाहिजे त्या प्रकारे पण मॅट्रेसेस इथे अवेलेबल आहेत. पण तुम्हाला खूप छान एक गर्ल चाइल्डसाठी सेटअप बघायला भेटेल. पिंक थीम केलेली आहे इथे पण, आणि पेस्टल कलर्स यूज करून ही थीम सजवण्यात आली आहे. इथे तुम्हाला खूप सारे वॉर्डरोब्स बघायला भेटेल वेगवेगळ्या मटेरियलमध्ये, वेगवेगळ्या साईज शेपमध्ये. तर त्या प्रकारे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथून वॉर्डरोब्स चूज करू शकता. समोर पण तुम्ही बघू शकताय लक्झरियस तुम्हाला इथे ऑप्शन दिलंय वॉर्डरोब साठी. तुम्हाला सॉफ्ट टॉयचं सेक्शन बघायला भेटेल. खूप व्हरायटीमध्ये इथे सॉफ्ट टॉयज अवेलेबल आहेत, व्हरायटीजमध्ये, शेप्समध्ये. आणि 299 पासून इथलं सॉफ्ट टॉयचं स्टार्टिंग आहे. हे तुम्ही बघू शकता, हे 299 रुपीजला आहे हा सॉफ्ट टॉय छोटूसा. आणि ते एलिफंट्स आहे, लायन्स आहे, खूप वेगवेगळ्या व्हरायटीजचे आहेत. इथे तुम्हाला व्हरायटीज ऑफ किड्सचं बेड्स बघायला भेटतील. किड्सच्या हाईटनुसार इथली लेंथ कमी जास्त पण तुम्ही करू शकताय. त्यासोबतच किड्ससाठी इथे बेडशीट्स पण ॲज पर किड्स इथे दाखवलेले आहेत. तर स्टार्टिंग प्राइस आहे 699 रुपीज याची. इथे पण खूप असं व्हरायटीजमध्ये, डिझाईन्समध्ये तुम्हाला बेडशीट्स बघायला भेटतील. जर तुम्हाला 2 किड्स असेल तर हा पण एक ऑप्शन खूप छान आहे. परत मग तो पण तिकडे पण तुम्ही बघू शकताय. वरती चढून जाण्या म्हणजे मुलांना खेळण्यासाठी पण तुम्ही खालचं स्पेस यूज करू शकतात, आणि इथे वरती मुलं झोपू शकतात इथे या केसमध्ये. हे पण छान एक स्टोरेज छोटे छोटे डबे तुम्हाला बघायला भेटतील. 150 रुपीजला विथ लिड्स हे 3 बॉक्सेस तुम्हाला इथे भेटतील. काही पण छोट्या छोट्या वस्तू तुम्ही याच्यात स्टोअर करून ठेवू शकताय. हे खूप मला युजफुल ऑप्शन इथे दिसलं आहे. सो हे जे ऑप्शन आहे ते तुम्ही भरपूर किड्सचे तुमचे टॉयज वगैरे असेल ते स्टोरेज करून ठेवू शकताय. आणि हे तुम्हाला जे ऑप्शन आहे ते आहे 350 रुपीजला भेटेल. आणि लीड इथे आयकियामध्ये वेगळं घ्यावं लागतं. लीड तुम्हाला 100 रुपयाला भेटेल. सो असं करून तुम्ही 450ला हा पूर्ण हे घेऊ शकतात. आणि याला व्हील्स सुद्धा आहे. सो तुम्हाला जर बघायचं असेल तर हे व्हील्स बघू शकतात, आणि खूप फिजिबल आहे. जर तुमच्या घरात छोटे मुलं असतील, पटकन त्यात त्यांचे खेळणे टाकले की जास्त पसाराही होत नाही, आणि खूप चांगलं पण आहे. व्हरायटीज ऑफ चिल्ड्रन टेबल्स पण तुम्हाला बघायला भेटतील, व्हरायटीज ऑफ कलर्स मध्ये. सो हा जो टेबल तुम्ही बघू शकताय तो 3000 रुपयाला आहे. आणि इथे हे जे चेअर्स बघू शकताय तर 700 पासून स्टार्टिंग आहे. हा एक अट्रॅक्टिव्ह लंच बॉक्स आहे, तुम्ही बघू शकताय. तो 150 रुपीज याची कॉस्ट आहे. तुम्ही याच्यात सँडविच वगैरे काही पण छोटे छोटे स्नॅक्स आयटम मुलांना देऊ शकताय. ते अट्रॅक्टिव्ह आणि क्यूट असे मुलांसाठी लॅम्प्स दिलेले आहेत, वेगवेगळ्या शेप्स मध्ये दिलेले आहेत. लेवल 2 मध्ये जे रेस्टॉरंट आहे, स्वेडिश रेस्टॉरंट, तिथे आपण आलो आहोत. आणि तर खूप स्वेडिश डिशेस पण तुम्हाला दिसतील, पाहायला भेटतील, खायला. जसं तुम्ही मॉलमध्ये जाऊन ग्रोसरी शॉपिंग किंवा बाकी काही शॉपिंग करत असाल तसं ट्रॉली घ्यावं लागतं, तसंच इथे तुम्हाला फूड शॉपिंग करायसाठी पण ही ट्रॉली घ्यावं लागते. ही ट्रॉली घेतल्यावर इथे ट्रेज आहे, ते ट्रेज घ्यावं लागतात तुम्हाला किती पाहिजे वगैरे. सो मी इथे ट्रे घेतलेला आहे. सो लेट्स आपण एक्सप्लोअर काय काय फूड आहे आणि आपण आता इथे काय काय एक्सप्लोअर करू शकतो. एक चांगलं ऑप्शन मला दिसतंय ते म्हणजे इथे तुम्ही एक ग्लास किंवा एक कप घेऊ शकतात फॉर 90 रुपीज, आणि तुम्ही हॉट आणि कोल्ड बिवरेज त्यात घेऊ शकतात. अँड दॅट टू यू कॅन रिफिल इट अनलिमिटेड टाइम. सो दिस इज व्हेरी नाईस ऑप्शन. आता मी लेवल 1ला आले. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, इथे किचन एसेन्शियल्स भेटतील, गार्डनिंग आयटम्स भेटतील,
होम डेकोरच्या पण छोट्या छोट्या गोष्टी, लॅम्प्स, मिरर्स असं सगळं बघायला भेटतील. तर आपण लगेच हे एक्सप्लोअर करू या. इथे तुम्ही वेगवेगळे बाउल्स, डिशेस बघू शकतात वेगवेगळ्या शेप्समध्ये. तर ही बाउल तुम्हाला 69 रुपीजला भेटेल. हे पण एक खूप छान ऑप्शन आहे काही ग्रेव्हीचं वगैरे सर्व करायला. ह्या प्लेट्स पण तुम्ही इथे बघू शकताय. सो आणि हे मायक्रोवेव्ह सेफ पण आहे. स्टोरेज बॉक्सेस पण तुम्हाला इथे छोटे बघायला भेटतील आणि याच्यासोबत त्याचं लीड पण सेपरेटली घ्यावं लागतं. लीड आहे 100 रुपीजला आणि हा बॉक्स आहे 200 रुपीजला. याच्यात तुम्ही काही पण स्टोअर करू शकता, छोट्या छोट्या गोष्टी, मुलांचे छोटे टॉईज झाले वगैरे असं सगळ्या गोष्टी तुम्ही इथे स्टोअर करू शकता. तुम्हाला आधी सांगितलं इथे L1 मध्ये किड्स प्ले एरिया पण आहे. तर तुम्ही मागे बघू शकता किड्स प्ले एरिया आहे आणि इथे वेल ट्रेन स्टाफ पण आहे. सो दे विल टेक केअर ऑफ युअर किड्स while you will do shopping. इथे खूप छान मला एक ऑप्शन दिसतंय स्टोरेजसाठी. जे तुमचे ॲक्सेसरीज आहेत ते तुम्ही याच्यात स्टोअर करू शकता. छोट्या छोट्या इथे कंपार्टमेंट पण दिलेत ज्याच्यात तुम्ही कानातले, सेफ्टी पिन वगैरे असं काय पण स्टोअर करू शकतात आणि विथ लीड हे तुम्हाला 200 रुपीजला भेटेल. हे खूप छान ऑप्शन आहे, मस्ट हॅव ऑप्शन. बेसिक नाईफ इथे चालू होतात 199 पासून. इथे हे 199 ला तुम्हाला हे दोन भेटतील नाईफ्स, एक छोटा एक मोठा. आणि इथे तुम्ही मागे बघू शकता खूप व्हरायटीज मध्ये आणि शेप्स मध्ये इथे नाईफ्स अवेलेबल आहे. सो इथे त्यांनी दिलेलं आहे की 15 इयर्स वॉरंटी आहे सगळ्या नाईफ मध्ये. आणि मी पण हे घरी यूज करते, याचं क्वालिटी खूप छान आहे, खूप म्हणजे शार्प आहे. माझं इथे बोट पण रक्त निघालं होतं, एवढं शार्प आणि खूप छान क्वालिटी. तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे नाईफ्स. या सेक्शन मध्ये सगळे जेवढे किचन एसेन्शियल्स आहे त्याचे खूप व्हरायटीज आणि खूप ऑप्शन्स येतील. सो जितकं होईल तितकं मी तुम्हाला पटपट जस्ट दाखवते काय काय. तर हे मी घेतलेलं आहे, हे गार्लिक प्रेस आहे, 399 ला आहे, हे 599 ला. असे दोन ऑप्शन आहेत याच्यात. आपण जर याच्यात गार्लिक टाकलं आणि त्याला स्क्वीज केलं तर त्याच्यातून खालून छोटंसं पेस्ट निघते, गार्लिक पेस्ट. चॉपिंग बोर्ड्स मध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या मटेरियलचे वेगवेगळे चॉपिंग बोर्ड इथे बघायला भेटेल. हे प्लास्टिकचं, हे वुडचं आहे, स्टेनलेस स्टीलचं पण तिथे ऑप्शन आहेत आणि यांचे रेट्स पण सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. चॉपिंग बोर्ड बांबूचं जे आहे ते 800 रुपीज पासून स्टार्टिंग आहे. इथे ओव्हन साठी एसेन्शियल्स पण वस्तू बघायला भेटेल. हे लीड आहे, मायक्रोवेव्ह लीड, हे 100 रुपीजला तुम्हाला बघायला भेटेल. परत हे पण एक चांगलं ऑप्शन आहे. हा 279 ला आहे, हा 599 ला आहे, जे तुम्ही बघू शकता इथे. ह्याचा पण खूप शेप आहे, हे खूप छान आहे. हा तुम्हाला 599 ला बघायला भेटेल. इथे काय काय ऑप्शन्स 100 रुपीजला पण वर्थ आहेत. फॉर एक्झाम्पल स्पॅटेला, हा ब्रश आहे, 2 ब्रशेस आणि ह्या पॅक ऑफ 6, ह्याच्या डिशेस 6 पॅक्स मध्ये येणार आहेत आणि खूप छान. मुलांना रोज वेगवेगळ्या कलर मध्ये खायला खूप आवडतं. तर ह्या डिश पण तुम्ही घेऊ शकता जे की 100 रुपीजला आहेत. इथे तुम्हाला बेकिंगसाठी लागणारे आयटम्स पण बघायला भेटतील. हे तुम्ही इथे बघू शकता, हे चाळणी आहे हँड ऑपरेटेड. हे बा, हे तुम्ही असं बघू शकता 259 रुपीजला आणि खूप क्वालिटी पण चांगली आहे. आणि ते असं हाताने हात दुखतात खूप वेळ चालून चालून, तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे बघा. इथे फ्राईंग पॅनचं खूप चांगलं ऑप्शन आहे. 1000 रुपीजला हा फ्राईंग पॅन आहे. थोडं रेट हायर साईडला आहे पण क्वालिटी खूप छान आहे आणि हेवी पण आहे. त्याच्यामुळे जळण्याचे चान्सेस खालून खूप कमी असतात हेवी असल्यामुळे. छान क्वालिटी आहे. हे अजून दोन ऑप्शन्स मला आवडले. काही पण गरम कढई वगैरे ठेवायचं असेल आपल्याला तर हे 199 रुपीजला आहे, हे सिंगल. आणि हे 299 रुपीजला. हे पण खूप चांगलं ऑप्शन आहे किचन ओट्यावर ठेवायला. एअरटाईट जार्स पण इथे खूप चांगले आहे, 199 रुपीजला आहेत आणि खूप क्वालिटी खूप चांगली आहे, तुम्ही यूज करू शकतात. आणि याच्यात वेगवेगळे शेप्स आणि साईजमध्ये प्राइस त्याचं व्हेरी करतात. हे स्पाइस जार पण आहेत. हे 139 ला 4 पीस आहेत आणि खूप अफोर्डेबल रेटमध्ये आहे. तुम्ही काही पण याच्यात छोट्या छोट्या गोष्टी स्टोअर करू शकतात किचनमध्ये. हा पण एक जार आहे वेगळ्या शेपमध्ये, 249 रुपीजला मोठी साईजमध्ये जार आहे. त्यात पण तुम्ही डाळी वगैरे काही पण स्टोअर करू शकताय. हे पण छान छोटे छोटे स्टोरेज ऑप्शन्स आहे. हे 399 ला तुम्हाला हे 3 भेटतील. याचं जे वरचं लीड आहे ते प्लास्टिकचं आहे आणि ह्याचं जे लीड आणि परत पूर्ण हे काचेचं भेटेल तुम्हाला. हे 499 ला. खूप छान ऑप्शन आहे. पण फॉर एक्झाम्पल छोट्या छोट्या तुम्हाला इलायची पूड वगैरे असं काही पण याच्यात स्टोअर करू. त्या कलर ऑप्शन्स मध्ये अजून एक हा प्लेन कलर पण आहे. तर हे प्लेन कलर 3 हे तुम्हाला 299 ला भेटतील. हे इथे तुम्हाला डिश वॉशिंग ब्रश पण दिसतील. परत हे क्लिनिंग ग्लोव्स दिसतील. हे 199 ला आहे, हे 49 रुपीजला तुम्हाला अफोर्डेबल रेटमध्ये भेटतील. हा बॉटल ब्रश आहे, तो 69 रुपीजला आहे. तुमचा हात खूपदा जात नाही बॉटल वॉश करताना, तर 69 रुपीजला ब्रश आहे. परत मग हा डिश वॉशिंग ब्रश, हात पण एक खूप चांगला ऑप्शन आहे, 119 रुपीजला आहे. आणि
हा एक जो आहे याच्यात आपण आपलं लिक्विड वगैरे सोप काही पण टाकू शकतो आणि याला असं प्रेस करायचं आणि याला पण ह्या पण आपण डिश वॉशिंग ब्रश म्हणून यूज करतो. यात हे जार्स तुम्हाला बघायला भेटतील. हे एअरटाईट जार्स आहे. 199 पासून याचं स्टार्टिंग. यात वेगवेगळे शेप्स पण आहेत. हा मोठा साईज आहे आणि त्यातच हा छोटा साईज पण आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे. खूप सारे इथे स्टोरेज कंटेनर्स पण. त्यात एक छोटा डब्बे आहेत. हे 3 डब्बे येतील. 100 रुपीजला हे 3 पॅक ऑफ 3 येईल तुम्हाला. आणि हे पण हे मोठे साईज मध्ये हे 399 ला 5 डब्बे तुम्हाला भेटतील. क्वालिटी पण चांगली आहे. मला सगळे क्रॉकरी युनिट, परत मग कटलरी आयटम्स पण खूप व्हरायटी बघायला भेटतील. आणि आजकाल ते असतं ना ट्रेंडिंग मध्ये पेस्टल कलर्स असतात, तर ते सुद्धा इथे खूप ऑप्शन्स बघायला भेटतील. इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे पेस्टल कलर्स आहे. तुम्ही हे बघा, आजकाल हे खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. टर्की मधली ही डिझाईन आहे आणि खूप ट्रेंडिंग आहे. या प्रकारे पण तुम्ही एक पूर्ण जो डिनर सेट आहे तो तुम्ही तुमच्या चॉईसचा इथे बनवून घेऊ शकतात. वेगवेगळे त्यात आयटम्स टाकून इथे तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे स्पून्स आहे, फॉक्स आहे. सगळे म्हणजे खूप कमी ठिकाणी असं बघितलं आणि त्यातला एक आयकिया आहे जिथे खूप एन नंबर ऑफ व्हरायटीज आहे वेगवेगळ्या रेट्समध्ये आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे. हा पण एक ऑप्शन्स बघा. हे तुम्हाला स्नॅक्स वगैरे टी टाइम साठी वगैरे खूप छान एक ऑप्शन आहे. हाय टी पिताना हे डिश ड्रेनर पण तुम्हाला बघायला भेटेल. हे 150ला आहे आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे 200 रुपीजला आहे. चांगला ऑप्शन आहे. अजून एक फूड कंटेनर मी तुम्हाला दाखवते. हा जो कंटेनर आहे तो 119 रुपीजला आहे आणि याचं जे लीड आहे ते 100 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे. याच्यात जर तुम्ही पॅक ऑफ 3 घेतले, याचं पॅक ऑफ 3 जर घेतले तर तुम्हाला 500 रुपीजला आहे. आणि हे खूप एअरटाईट आहे आणि लॉक अँड लॉक सिस्टीमचे आहेत. सो मी सगळ्यांना रिकमेंड करेन हे घ्यायला. इथे तुम्हाला टॉवेल्स, परत कुशन कवर्स, परत कर्टन्स हे वेगवेगळ्या व्हरायटीज आणि टाईप्स मध्ये बघायला भेटतील. सगळ्याची क्वालिटी खूप छान आहे आणि अगदी 149 रुपीज पासून पण इथे कुशन स्टार्ट होतात. हा जो तुम्हाला पूर्ण दिसतो तो स्टोरेज कंटेनर, छोट्यापासून सर्वात मोठे स्टोरेज कंटेनर्स आणि याचे वेगवेगळ्या प्राइजेस पण आहेत. ते बघू शकतात. तर या साईजपासून तर तुम्हाला तिकडे सर्वात मोठी साईज पण दिसते. हा पूर्ण तुम्हाला लाईट सेक्शन बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल लँटर्न्स आहे, फ्लोअर लॅम्प आहेत, परत टेबल लॅम्प्स आहेत, छोट्या छोट्या वॉल हँगिंगचे लॅम्प्स आहेत. खूप व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या रेट्स आहेत त्याच्यात आणि अफोर्डेबल रेट्समध्ये पण तुम्हाला बघायला भेटतील इथे. हा जो तुम्ही सेक्शन पाहू शकता हा डोअरमॅटचा सेक्शन आहे. रग्स भेटतील इथे. लक्झरियस रग्स पण आहेत इथे अवेलेबल. म्हणजे कमीत कमी रेट पासून तर सर्वात जास्त जास्त रेट पर्यंत पण आहे. क्वालिटी पण खूप चांगली आहे. तुम्ही हॉलमध्ये हे रग्स टाकू शकता. इवन तुम्ही तुमच्या मास्टर बेडरूम्समध्ये पण किंवा बेडरूम्समध्ये पण हे रग्स टाकू शकतात. इथे बघू शकता खूप व्हरायटी दिसतीये. आणि तिकडे तुम्ही डोअरमॅट्स पण बघू शकता पलीकडच्या सेक्शनला. सगळ्या वेगवेगळ्या मटेरियल पासून बनवलेले डोअरमॅट्स आहेत. इथे तुम्हाला फ्लावर वास दिसतोय. हा फ्लावर वास 169 रुपीजला. त्याच्यात तुम्ही असे फ्लावर्स टाकून हे पेअर करू शकताय. आयटम आहे टेबल वॉच आहे. तुम्ही बेडरूमच्या टेबलमध्ये वर वगैरे हे ठेवू शकता. त्याच्यात अलार्म पण आपण लावू शकतो. इथे अजून एक सिस्टम आहे. याच्यात काही डिस्काउंट आहे का वगैरे हे चेक करण्यासाठी, तुम्ही प्राइस याचं चेक करण्यासाठी तुम्ही इथे जो बारकोड दिलेला आहे त्याला इथे हे करून तो इथे रेट येईल 999 रुपीजला. इथे तुम्हाला मिरर सेक्शन दिसेल. खूप छान छान शेप्समध्ये इथे मिरर्स आहे. तुम्ही तुमच्या बाथरूम्समध्ये किंवा तुम्ही तुमच्या बेडरूम्समध्ये हे मिरर्स लावू शकता. हा पूर्ण जो सेक्शन आहे तो गार्डनिंगसाठी दिला आहे. तुम्ही गार्डनिंग डेकोर करू शकता आणि याच्यात ओरिजिनल पण फ्लावर्स आहेत आणि आर्टिफिशियल पण आहेत. पण हे जे आर्टिफिशियल आहेत ते तुम्ही ओळखण्यात पण तुम्हाला घोळ होईल की हे आर्टिफिशियल आहेत का रिअली, एवढं ते रिअल वाटतात. हे सगळे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत. याचे रेट्स थोडेसे जास्त आहे पण क्वालिटी खूप छान आहे. असं वाटतंय रिअलच आहे. तुम्ही इथे बघू शकताय वेगवेगळ्या कलर्स मध्ये सगळे फ्लावर्स आहेत. इथे रोजेस आहेत, लिली आहेत, सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्या फ्लावर्स आहेत. आणि इथे वेगवेगळ्या फ्लावर वासचे पण वेगवेगळे शेप्स दिलेले आहेत. 99 रुपीजला हा पण फ्लावर वास्क आहे. तुमच्या बॅकयार्डमध्ये किंवा तुमच्या
बाल्कनीमध्ये जर तुम्हाला डेकोर करायचं असेल तर तुम्ही इथे हे सगळं ऑप्शन्स दाखवलेले आहेत की तुम्ही कसं तुमची बाल्कनी डेकोर करू शकता. तुमचं बॅकडोर स्पेस जो आहे तो तुम्ही कसं डेकोर करू शकता. तिथे छान छान ऑप्शन्स दाखवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे सगळं तुम्ही परचेस करू शकता. इथे जे जे दिसतंय, जे जे आवडतंय ते सगळं तुम्ही इथे परचेस करू शकता. हा जो दिसतो तो सेल्फ सर्व फर्निचर एरिया आहे. जे काही आपल्याला फर्निचर आवडलं लेवल 1ला आणि लेवल 2ला, तो कोड घेऊन आपण इथे जो कोड घेतलाय तो इथे सर्च करून तो आपण घरी जाऊन याचं DIY करू शकतो. म्हणजे स्वतः असेंबल आपण ते सगळं जे प्रोडक्ट आहे ते करू शकतो. हा जो एक सेक्शन आहे ॲज इज सेक्शन, याच्यात तुम्ही खूप सारे आयटम्स ते खूप कमी रेटमध्ये डिस्काउंटमध्ये परचेस करू शकता. थोडंफार काय तर डिफेक्ट असतो, बट यू विल गेट व्हेरी गुड डिस्काउंट्स. यू कॅन लुक हिअर. फॉर एक्झाम्पल हा जो सोफा सेट आहे हा तुम्हाला फक्त 35,000ला बघायला मिळेल. इथे तुम्हाला खूप डिस्काउंट पण भेटतील.